जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रेल्वे मराठी जी के प्रश्न. या सिरीजमध्ये आपण एकूण 20 प्रश्न बघत असतो आणि हे प्रश्न आपण विथ विश्लेषणासोबत बघत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सरकारी स्पर्धा युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून देऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. चला सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नात. 20 प्रश्न आहेत. 20 प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात कमेंट करून सांगायचे आहेत. चला बघूया प्रश्न. गुप्तकालीन सर्वात महत्वाचा उद्योग कोणता होता? गुप्तकालातील सर्वात महत्वाचा उद्योग हा वस्त्र उद्योग होता. ऑप्शन क्रमांक बी सी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर वस्त्र उद्योग हा गुप्त काळातील सर्वात महत्वाचा उद्योग. अच्छा, वस्त्र निर्माण उद्योग बघा तर गुप्त काळातील प्रमुख आणि सर्वाधिक चालणारा उद्योग होता. या काळात सुती म्हणजेच काय तर कापूस, रेशमी, लोकरी आणि मालमत्ता कपड्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निर्यात केले जात असे. मंदसौर शिलालेखावरून या काळातील रेशीम विणकराच्या प्रसिद्ध श्रेणीबद्दल माहिती मिळते. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल महत्वाची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 2. डीएनएच्या दुहेरी कुंडलीत रचना सिद्धांत चे प्रतिपादन कोणी केले? बघा, डीएनएच्या दुहेरी कुंडलीत रचना सिद्धांताचा कोणी केली? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए वॉटसन आणि क्रिक. तर वॉटसन आणि क्रिक यांनी डीएनएच्या दुहेरी जे काही दुहेरी कुंडलित रचना आहेत याचे सिद्धांत केलेले आहेत. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 3. वातानुकूलात मानवी आरोग्यास अनुकूल तापमान साधारण किती असेल? बघा, वातानुकूल मानवी आरोग्यामध्ये अनुकूल तापमान साधारण किती पाहिजे? तर ते पाहिजे 23 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअस इतके वातानुकूल तापमान आपल्या शरीरासाठी साधारण पाहिजे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात करण्यात आली आहे? बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात? तर अनुच्छेद 21A मध्ये करण्यात आली. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं राईट आन्सर. तर अनुच्छेद 21A मध्ये मूलभूत अधिकार सुद्धा दिले. तर या अनुच्छेदानुसार 6 ते 14 वयोगटात सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण हा एक मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स बनवलं गेले आहेत 21A मध्ये. ऑप्शन क्रमांक ए राईट आन्सर. प्रश्न 5. मुखवटा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित? बघा, हा प्रश्न सुद्धा विचारला गेलेला आहे. तर मुखवटा नृत्य हा अरुणाचल प्रदेश या राज्यात संदर्भात आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर. तर अरुणाचल प्रदेशमध्ये मुखवटा नृत्य हा प्रामुख्याने साजरा केला जातो. तर या राज्यामध्ये मोमोपा आणि शेरडू पेन या जमाती बार्डोछम आणि मुखोटा युद्ध नृत्य हे अत्यंत प्रसिद्ध नृत्य आहेत. तर एवढी माहिती या प्रश्नात. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन आहे 6. पाकिस्तानमधील साल्ट रेंज हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा, साल्ट रेंज तर हा पर्वत आहे ब्लॉक पर्वत आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचा राईट आन्सर. तर साल्ट रेंज हा ब्लॉक पर्वत आहे. ब्लॉक काय? तर हा प्रामुख्याने गट पर्वत किंवा ठोकळा पर्वत यालाच इंग्लिशमध्ये ब्लॉक माउंटेन या प्रकारचा पर्वत. हा पर्वत पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या उत्तरेने कोटवार पठाराच्या दक्षिण भागात झेलम व सिंधू नदीच्या दरम्यान आहे. कोणता पण साल्ट रेंज असे सुद्धा परीक्षेला विचारले जाऊ शकतात. अशा प्रश्न क्रमांक 7. वनस्पतीमध्ये द्वितीयक वाढीसाठी कोणते घटक जबाबदार असते? बघा, वनस्पतीमध्ये द्वितीयक वाढीसाठी कोणते घटक जबाबदार असते? कॅम्बियन हे घटक जबाबदार असते.
ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचा राईट आन्सर. अच्छा, पुढील प्रश्न क्रमांक 8. भारतात नॉर्मन बोरला हे कशासाठी प्रसिद्ध आहे? भारतात नॉर्मन बोरला हे हरित क्रांतीचे जनक आहेत. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर जनक नॉर्मन बोरलॉग हे आहेत. यांना सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. जागतिक भूक निर्मूलन आणि अन्न सुरक्षेतील अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना 1970 मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात. त्यांना पद्म विभूषण हा पुरस्कार देण्यात आला, जो भारताचा दुसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल महत्वाची. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा युट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करू शकतात. पुढील प्रश्न क्रमांक 9. वनस्पतीमध्ये पाण्याच्या वाहतुकीचे कार्य कोणते उदक करते? वनस्पतीमध्ये पाण्याच्या वाहतुकीचे कार्य झायलम जीव उदक करते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर. तर झायलम हे काय करते? पाण्याच्या वाहतुकीचे कार्याचे जे उदक काम करत असते वनस्पतीमध्ये. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर. अच्छा, पुढील प्रश्न 10. कापसाचे तंतू म्हणजेच काय रेशीम हे वनस्पतीच्या कोणत्या भागावर आढळतात? कापसाचे रेशीम हे वनस्पतीच्या बियाच्या बाहेरील आवरणावर. अच्छा, ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचा राईट आन्सर. बियाच्या बाहेरील आवरणावर कापसाचे रेशीम हे आढळत असतात. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचा योग्य उत्तर. प्रश्न 11. श्वसन मुळे कोणत्या वनस्पतीत आढळतात? श्वसन मुळे तर हे ज्यूशिया या वनस्पतीमध्ये आढळतात. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ज्यूशिया. अच्छा, या वनस्पती दलदलीच्या किंवा पाणथळ भागात वाढतात. मातीमध्ये हवा म्हणजेच ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने श्वास घेण्यासाठी या वनस्पतीचे काही मुळे जमिनीच्या बाहेर उभ्या दिशेने येतात. या मुळात बारीक छिद्रे असतात, ज्यामुळे वनस्पती हवेतील ऑक्सिजन शोषून घेते. त्यामुळे या वनस्पतींना श्वसन मूळ असे सुद्धा म्हटले जाते. पुढील प्रश्न 12. होलकर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित? बघा, ट्रॉफीवर प्रश्न येतो म्हणजे तर होलकर ट्रॉफी ही ब्रिज या खेळाशी संबंधित. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होलकर ट्रॉफी. अच्छा, बुद्धिबळ संदर्भात कोणत्या ट्रॉफी ते बघूया. तर नायडू ट्रॉफी, खेतान ट्रॉफी, लिम्का ट्रॉफी आणि लिनारेस ट्रॉफी हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित. अच्छा, पोलो खेळाशी संदर्भात एझर कप, राधा मोहन कप आणि पृथ्वीपाल सिंग. हॉकीबद्दल कोणते कप महत्वाचे? तर सुलतान अझलन शाह कप, आगा खान कप, बेगम रसूल ट्रॉफी जी महिलांसाठी असते आणि गुरु नानक कप. एवढे कप तुम्हाला लक्ष ठेवायचे. या प्रश्नाचा राईट आन्सर आपला ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न 13. गिद्दा हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहेत? बघा, गिद्दा तर हे पंजाब या राज्याचे प्रमुख लोकनृत्य आहेत. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. अच्छा, पंजाब मधील अजून एक नृत्य आहेत जे पुरुषाद्वारे सादर केले. पुरुषाद्वारे त्या नृत्याचं नाव काय हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे. हा दुसरा. पुढील प्रश्न क्रमांक 14. पाशुपत संप्रदायाचे संस्थापक कोण आहेत? पाशुपत संप्रदायाचे संस्थापक आहेत. ऑप्शन क्रमांक बी नकोलिश. यांना नकोलिश असे सुद्धा म्हटले जाते. नकोलिश असे सुद्धा म्हटले जाते. तर ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. तर हे पाशुपत संप्रदायाचे संस्थापक आहेत. तर पाशुपत संप्रदाय हा भगवान शिवाच्या उपासनेशी संबंधित शैव धर्मातील सर्वात प्राचीन संप्रदाय मानला जातो. कोणता? तर पाशुपत. लक्षात असू दे. पुढील प्रश्न 15. कोणत्या संप्रदायात पंचमकार याचे विधान आहे?
बघा पंचमका. तर या प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक डी कौल संप्रदाय. तर कौल संप्रदाय हे पंचमका यामध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक डी राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 16. भागवत धर्मात भक्तीचे किती प्रकार सांगितले आहेत? बघा भागवत धर्मामध्ये भक्तीचे किती प्रकार सांगितले तर ते सांगितले आहेत 9. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर 9 प्रकार कोणकोणते ते आपण एकदा बघूया. पहिल्यात वन भक्ती, दुसरा कीर्तन भक्ती, तिसरा स्मरण भक्ती, चौथा पादसेवन भक्ती, पाचवा अर्चन भक्ती, सहावा वंदन भक्ती आणि सातवा दास्य भक्ती, आठवा सख्य भक्ती, नववा आत्मनिवेदन. तर हे 9 भक्तीचे प्रकार आपल्याला भागवत मध्ये सांगितले आहेत. तर या प्रश्नाबद्दल एवढी माहिती इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न 17. पंचरात्र व्यूहातील 4 देवता कोणते आहेत? पंचरात्र व्यूहामध्ये 4 देवता कोणते आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. हे पंचरात्र व्यूहामध्ये 4 देवता मानले जातात. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर. पुढील प्रश्न 18. युरासिक कोणामध्ये आहे? बघा युरासिक हा एक घटक आहे. तर हा RNA मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक बी RNA मध्ये RNA यामध्ये युरासिक हे घटक आढळत असते. प्रश्न क्रमांक 19. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामध्ये प्रकाशाचा स्रोत काय असतो? इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामध्ये प्रकाशाचा स्रोत हा इलेक्ट्रॉन किरण असतो. ऑप्शन सी राईट आन्सर. इलेक्ट्रॉन किरण हा प्रकाशाचा स्रोत असतो. मुख्य कशामध्ये? तर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 20. पेप्टाइड बंध कोणाच्या दरम्यान आढळतो? बघा पेप्टाइड बंध हा कोणाच्या दरम्यान आढळतो? तर हा आढळतो अॅमिनो आम्ल यांच्या दरम्यान. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. जेव्हा 2 किंवा अधिक अमिनो आम्ल एकमेकांना जोडली जातात तेव्हा त्यांच्यामध्ये पेप्टाइड बंध तयार होतो. तर या साखळीतून प्रथिने आणि पेप्टाइडची निर्मिती कशामधून? तर अमिनो आम्ल. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल सायन्स वरती आधारित प्रश्न. ऑप्शन क्रमांक या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. अच्छा हे होते आज आपलं एकूण 20 प्रश्न. विद्यार्थी मित्र प्रश्न आवडले असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक सुद्धा करून देऊ शकता आणि तुमच्या मित्रांना शेअर सुद्धा करून देऊ. रेल्वेची तयारी तुम्ही करत असाल तर या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला कमेंट करून सांगितले. मग प्रश्न काय आहेत? प्रश्नात तुमच्यासाठी कपूर शुद्ध करण्यासाठी कोणती पद्धत वापरली? आस्मन, स्फटिकरण, विफोपातन आणि काळणी या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं. प्रश्नाचं उत्तर चुकले काय हरकत कोणतं देण्याचा प्रयत्न करा. अच्छा आपल्या या प्रश्नाचं PDF साठी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं. ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चला तर व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.